नमस्कार. तर या भागामध्ये एक नवीन पुस्तक घेऊन आलेली आहे मी. त्या पुस्तकाचं नाव आहे 5 AM क्लब. चला तर मग लगेच सुरुवात करूया या पुस्तकाचा सारांश पाहण्यासाठी. कादंबरीची सुरुवात एका मोठ्या बिझनेस कॉन्फरन्स हॉलमधून होते, जिथे दोन मुख्य पात्रे अत्यंत हताश अवस्थेत बसलेली आहेत. रॉबिन शर्मा यांनी या पात्रांची निर्मिती अतिशय हुशारीने केली आहे, कारण ती आजच्या समाजातील दोन मोठ्या वर्गांचे प्रतिनिधित्व करतात. आता पहिलं उदाहरण आपण पाहूया. उद्योजिका ही स्त्री अत्यंत कष्टाळू, महत्त्वाकांक्षी आणि यशस्वी व्यावसायिक आहे, परंतु तिच्याच कंपनीतील काही कपटी भागीदारांनी तिच्या पाठीत खंजीर खुपसून तिला तिच्याच स्वप्नातून बाहेर काढण्याचा कट रचला आहे. ती अशा मानसिक दडपणाखाली आहे, तिच्या मनात आत्महत्येचे विचार येत आहेत. हे पात्र आजच्या कॉर्पोरेट जगाचे आणि वर्कहोलिक संस्कृतीचे प्रतीक आहे, जिथे माणसाकडे बाह्य यश, पैसा आणि प्रतिष्ठा असते, पण अंतर्गत पातळीवर तो प्रचंड एकटा, असुरक्षित आणि तणावाखाली असतो. आपण दुसरं उदाहरण पाहणार आहोत कलाकाराचं. हा एक चित्रकार, सर्जनशील व्यक्ती आहे, जो जगात स्वतःचे काम कमवू इच्छितो, पण त्याचे लक्ष सतत विचलित होत असते. तो सततच्या अपयशामुळे आणि क्रिएटिव्ह ब्लॉकमुळे विचार सुचणे पूर्णपणे त्याचे बंद झालेले आहेत. तो नैराश्यात सापडला गेला आहे. हे पात्र त्या सामान्य माणसाचे प्रतीक आहे, ज्याच्याकडे टॅलेंट आणि स्वप्ने तर आहेत, पण आधुनिक जगातील विचलित करणाऱ्या घटकांमुळे, उदाहरणार्थ सोशल मीडिया, स्मार्टफोन, तो एका जागी लक्ष केंद्रित करू शकत नाही आणि स्वतःला दोष देत राहतो. आता स्पेलबाइंडर चे व्याख्यान आणि वैचारिक क्रांती आपण पाहणार आहोत. हे दोघेही पात्रे एका हॉलमध्ये द स्पेलबाइंडर नावाच्या एका वृद्ध आणि सुप्रसिद्ध वक्त्याचे व्याख्यान ऐकायला येतात. स्पेलबाइंडर हा या पुस्तकातील गुरुत्वाकर्षणाचा केंद्रबिंदू आहे, जो मानवी क्षमतेची व्याख्या बदलतो. स्पेलबाइंडर व्यासपीठावर सांगतो की जगातील 95% लोक हे सामान्य जीवन जगण्यातच समाधानी असतात, कारण ते त्यांच्या कम्फर्ट झोनमधून बाहेर पडत नाहीत. फक्त 5% लोक असे असतात जे जगावर राज्य करतात, कारण ते त्यांच्या अंतर्गत शक्तीला ओळखतात. त्यांच्या व्याख्यानादरम्यान तो अचानक चक्कर येऊन पडतो, जे हे दर्शवते की महान कार्य करण्यासाठी माणसाला स्वतःच्या आरोग्याची आणि प्राणाची बाजी लावावी लागते. या प्रसंगाने उद्योजिका आणि कलाकार यांच्या मनात एक सुप्त आशेचा किरण जागा होतो. आता अब्जाधीशाचे अनाकलनीय पदार्पण. स्टोन रायली. कॉन्फरन्स संपल्यानंतर त्या दोघांना हॉलमध्ये एक अत्यंत विचित्र माणूस भेटतो. त्याने मळकट कपडे घातलेले असतात. तो दिसायला एखाद्या भिकाऱ्यासारखा किंवा गरिबासारखा वाटतो, पण त्याच्या हातातील घड्याळ करोडो रुपयांची असते. हा माणूस म्हणजेच या पुस्तकाचा खरा महानायक स्टोन रायली असतो. बाहेरचा देखावा विरुद्ध अंतर्गत श्रीमंती. लेखक या प्रसंगातून एक फार मोठा जीवनपाठ देतो. आजचे जग हे शो ऑफ दिखावावर चालते. लोक आतून भिकारी असतात, पण बाहेरून श्रीमंत दिसण्याचा प्रयत्न करतात. या उलट स्टोन रायली हा बाहेरून अत्यंत सामान्य दिसतो, पण तो जगातील सर्वात यशस्वी अब्जाधीशांपैकी एक असतो. कुतूहल आणि आव्हान. रायली त्या दोघांच्या नैराश्याला ओळखतो आणि त्यांच्याशी संवाद साधतो. तो त्यांना सांगतो की त्यांच्या या अथांग यशाचे गुपित स्पेलबाइंडरच्या तत्त्वज्ञानात आणि सकाळी 5 वाजता उठण्याच्या सवयीमध्ये दडलेले आहे. तो त्यांना एक आव्हान देतो की जर ते दोघे उद्या सकाळी 5 वाजता पुण्याच्या किंवा त्यांच्या शहराच्या वेशीवर ते मॉरिशसला जाताना यायला तयार असतील, तर तो त्यांना विनामूल्य हे गुपित शिकवेल. डिजिटल विचलितता आणि मानसिक मर्यादा. द डिजिटल डिस्ट्रॅक्शन्स. आजच्या जगातील सर्वात मोठ्या शत्रूवर बोट ठेवतो, तो म्हणजे स्मार्टफोन आणि माहितीचा अतिरेक, म्हणजे इन्फॉर्मेशनचं ओव्हरलोड. उद्योजिका आणि कलाकार दोघीही सतत त्यांचे फोन्स तपासत असतात. ईमेल आणि मेसेजेसच्या नोटिफिकेशनमुळे त्यांचे मन कधीही शांत नसते. स्टोन रायली त्यांना समजावतो की तुमचा मेंदू हा एक मर्यादित ऊर्जेवर चालतो. जर तुम्ही तुमची सकाळची पहिली ऊर्जा सोशल मीडिया स्क्रोल करण्यात घालवली, तर तुमच्या महत्त्वाच्या कामासाठी बुद्धीकडे कोणतीही ताकद उरत नाही. याला लेखक कॉग्नेटिव्ह बँडविड्थ चोरणे म्हणतो. द 5 AM क्लबचा
मानवी जीवनातील बदलाची नांदी. लेखक आपल्याला हे पटवून देतो की जोपर्यंत माणूस स्वतःच्या आयुष्यातील नैराश्याचा आणि विस्कळीतपणाचा स्वीकार करत नाही तोपर्यंत तो नवीन सवय शिकू शकत नाही. उद्योजिका आणि कलाकार जेव्हा त्या साध्या दिसतात अब्जाधीशाचे स्टोन रायली आव्हान स्वीकारून सकाळी 5 वाजता उठायला तयार होतात तेव्हा ती केवळ एका नव्या वेळेची सुरुवात नसते तर त्यांच्या स्वतःच्या उत्कृष्ट आवृत्ती म्हणजे बेस्ट व्हर्जनकडे जाणाऱ्या पहिल्या प्रवासाचे पाऊल असते. एकाग्रतेचे विज्ञान. प्रीफ्रंटल कॉर्टेक्स शांत करणे, द ब्रेन सायन्स. अनेक जण सकाळी 5 वाजता उठण्याला फक्त एक जुनी कौटुंबिक शिस्त किंवा धार्मिक सवय मानतात, परंतु स्टोन रायली या भागात त्याचे वैज्ञानिक आणि न्यूरोलॉजिकल कारण स्पष्ट करतो. याला तो ट्रान्झिएंट हायफ्रंटॅलिटीचा सिद्धांत बनतो. सकाळी 5ची शांतता. प्रीफ्रंटल कॉर्टेक्स म्हणजे काळजीचा मेंदू तात्पुरता बंद. न्यूरोकेमिकल डोपामाइन व सेरोटोनिन रिलीज. फ्लो स्टेट सर्वोच्च उत्पादकता असते त्याचे. मनाची भीती थांबवणे. आपल्या मेंदूमध्ये प्रीफ्रंटल कॉर्टेक्स नावाचा एक भाग असतो. दिवसाचे नियोजन करणे, भविष्याची चिंता करणे, भीती वाटणे, लोकांचे टोमणे आठवणे आणि सतत स्वतःवर शंका घेणे हे या भागाचे काम असते. दिवसाच्या इतर वेळेत हा भाग प्रचंड ॲक्टिव्ह असतो. शांततेचा फायदा काय होणार आहे? सकाळी 5 वाजता जेव्हा जग शांत असते तेव्हा हा काळजी करणारा भाग तात्पुरता शांत होतो. ट्रान्झिएंट हायफ्रंटॅलिटी ज्यामुळे मनातले नकारात्मक विचार पूर्णपणे थांबतात. आता फ्लो स्टेट. मेंदू शांत झाल्यामुळे तिथे डोपामाइन आनंद देणारे आणि सेरोटोनिन शांती देणारे हे संप्रेरक आपोआप स्त्रवू लागतात. या अवस्थेला विज्ञानात फ्लो स्टेट म्हणतात, जिथे माणूस अत्यंत कमी वेळात जगातील सर्वात कठीण आणि सर्जनशील काम अत्यंत सहजतेने करू शकतो. कॉर्टिसॉलचे व्यवस्थापन आणि ऊर्जेचा खनिजा. द एनर्जी इकॉनॉमिक्स. आधुनिक जगात 95% लोकांनी सकाळ एकाच गोष्टीने होते, ती म्हणजे धावपळ, उशीर होण्याची भीती आणि स्मार्टफोनवरील मेसेज. चुकीची सकाळ. जेव्हा तुम्ही सकाळी 7 किंवा 8 वाजता घाईघाईत अलार्म बंद करून उठता तेव्हा तुमच्या शरीराला कॉर्टिसॉल तणाव वाढवणारे हार्मोन नावाचे संप्रेरक अचानक वाढते. यामुळे तुमचा दिवस चिडचिडेपणात आणि ताणतणावात जातो. विजयाचा तास. द विक्ट्री अवर. या उलट सकाळी 5 ते 6 या काळात निसर्गात एक वेगळीच शांतता असते. या शांततेत उठल्यामुळे शरीरातील कॉर्टिसॉलची पातळी अत्यंत कमी राहते. स्टोन रायली या पहिल्या तासाला द विक्ट्री अवर म्हणतो. जो माणूस हा पहिला तास स्वतःच्या नियंत्रणात ठेवतो तो संपूर्ण दिवसाच्या युद्धाचा हुकुमशहा बनतो. 5% एलिट लोकांची मानसिकता स्पष्ट. द 5% क्लब माइंडसेट. स्टोन रायली त्या दोघांना कलाकार आणि उद्योजिका यांना समुद्राच्या लाटांकडे पाहत एक फार मोठी गोष्ट सांगतो, जी आजच्या सोशल मीडिया युगात प्रत्येकाकडे लागू पडते. लक्ष विचलिततेची किंमत. तो सांगतो की आजच्या सामान्य माणूस कामामुळे थकत नाही, तो त्याच्या विखुरलेल्या लक्षामुळे थकत आहे. दिवसभरात येणारे हजारो नोटिफिकेशन्स, मेसेज आणि रील्स तुमच्या मेंदूची कॉग्नेटिव्ह बँडविड्थ विचार करण्याची क्षमता पूर्णपणे ओरबाडून घेतात. सकाळची चोरी. सकाळी 5 वाजता कोणताही मित्र तुम्हाला मेसेज करत नाही, कोणत्याही कंपनीचा मेल येत नाही आणि सोशल मीडिया फीडवर नवीन काही नसते. ही अशी वेळ असते जेव्हा तुम्ही तुमच्या कॉम्पिटिटर्सपेक्षा, स्पर्धकांपेक्षा 3 तास आधी उठून शांतपणे स्वतःच्या ध्येयावर काम करू शकता. जगातील 5% यशस्वी लोक, उदाहरणार्थ बिल गेट्स, टिम कुक, ओप्रा विन्फ्रे, या वेळेचा वापर करून जगाच्या पुढे राहतात. मॉरिशसचे प्रतीक. निसर्ग आणि मानवी जिव्हाळा. लेखक रॉबिन शर्मा यांनी या भागाची पार्श्वभूमी थेट मॉरिशस बेटावर नेली आहे. यामागे एक मोठा संदेश आहे. निसर्गाच्या सानिध्यात, समुद्राच्या साक्षीने आणि पक्ष्यांच्या किलबिलाटात जेव्हा पात्रांचे शिक्षण सुरू होते तेव्हा त्यांच्यातील अंतर्गत आळस गळून पडतो. उद्योजिका.
जिच्या मनात आत्महत्येचे विचार येत होते तिला जाणू लागते की जगातील समस्यांपेक्षा जीवन कितीतरी पट सुंदर आहे. कलाकार ज्याला नवीन कल्पना सुचत नव्हत्या त्याला पहाटेच्या आकाशाचे रंग पाहून नवीन चित्रांची प्रेरणा मिळू लागते. हा बदल केवळ 5 वाजता उठण्याचा नाही तर निसर्गाची पुन्हा जोडले जाण्याचा म्हणजे रिकनेक्टिंग विथ नेचरचा आहे. सो द 5 AM क्लबला आपल्याला सिद्ध करून देतो की सकाळी 5 वाजता उठणे ही केवळ एक वेळ नाही तर ते तुमच्या मेंदूला आणि शरीराला सुपर ह्युमन कार्यक्षमतेवर नेण्याचे एक अचूक शास्त्र आहे. स्टोन रायलीने या भागात पात्रांना उठण्याचे वैज्ञानिक महत्त्व तर पटवून दिले, पण उठल्यावर नक्की काय करायचे हा प्रश्न अजूनही शिल्लक आहे. हाच प्रश्न पुढील अत्यंत महत्त्वाच्या भागा म्हणजे 20-20-20 नियमाची पार्श्वभूमी तयार करतो. एकाग्रतेचे विज्ञान, प्रीफ्रंटल कॉर्टेक्स म्हणजे शांत राहणे, द ब्रेन सायन्स. अनेक जण सकाळी 5 वाजता उठण्याला फक्त एक जुनी कौटुंबिक शिस्त किंवा धार्मिक सवय मानतात, परंतु स्टोन रायली या भागात त्याचे वैज्ञानिक आणि न्यूरोलॉजिकल कारण स्पष्ट करतो. याला तो ट्रान्झिट हाय फ्रंटॅलिटीचा सिद्धांत म्हणतो. सो मनाची भीती थांबवणे. आपल्या मेंदूमध्ये प्रीफ्रंटल कॉर्टेक्स नावाचा एक भाग असतो. दिवसाचे नियोजन करणे, भविष्याची चिंता करणे, भीती वाटणे, लोकांचे टोमणे आठवणे आणि सतत स्वतःवर शंका घेणे हे या भागाचे काम असते. दिवसाच्या इतर वेळेत हा भाग प्रचंड ॲक्टिव्ह असतो. शांततेचा फायदा. सकाळी 5 वाजता जेव्हा जग शांत असते तेव्हा हा काळजी करणारा भाग तात्पुरता शांत होतो, ज्यामुळे मनातले नकारात्मक विचार पूर्णपणे थांबतात. फ्लो स्टेट. मेंदू शांत झाल्यामुळे तिथे डोपामाइन आनंद देणारे आणि सेरोटोनिन शांती देणारे हे संप्रेरक स्त्रवू लागते. या अवस्थेला विज्ञानात फ्लो स्टेट म्हणतात, जिथे माणूस अत्यंत कमी वेळात जगातील सर्वात कठीण आणि सर्जनशील काम अत्यंत सहजतेने करू शकतो. कॉर्टिसॉलचे व्यवस्थापन आणि ऊर्जेचा खनिजा, द एनर्जी इकॉनॉमिक्स. आधुनिक जगात 95% लोकांची सकाळ एकाच गोष्टीने होते, ती म्हणजे धावपळ, उशीर होण्याची भीती आणि स्मार्टफोनवरील मेसेजेस. चुकीची सकाळ. जेव्हा तुम्ही सकाळी 7 किंवा 8 वाजता घाईघाईत अलार्म बंद करून उठता, तुमच्या शरीरात कॉर्टिसॉल, तणाव वाढवणारे हार्मोन नावाचे संप्रेरक अचानक वाढते. यामुळे तुमचा संपूर्ण दिवस चिडचिडेपणात आणि ताणतणावात जातो. सो विजयाचा तास काय असतो? द विक्ट्री हवर. या उलट सकाळी 5 ते 6 या काळात निसर्गात एक वेगळी शांतता असते. या शांततेत उठल्यामुळे शरीरातील कॉर्टिसॉलची पातळी अत्यंत कमी राहते. स्टोन रायली या पहिल्या तासाला द विक्ट्री अवर म्हणतो. जो माणूस हा पहिला तास स्वतःच्या नियंत्रणात ठेवतो तो संपूर्ण दिवसाच्या युद्धाचा हुकुमशहा बनतो. 5% एलिट लोकांनी मानसिक स्पष्टता म्हणजे द 5 AM क्लब माइंडसेट. स्टोन रायली त्या दोघांना, कलाकार आणि उद्योजिका, समुद्राच्या लाटांकडे पाहत एक फार मोठी गोष्ट सांगतो, जी आजच्या सोशल मीडिया युगात प्रत्येकाला लागू पडते. लक्ष विचलिततेची किंमत. तो सांगतो की आजचा सामान्य माणूस कामामुळे थकत नाही, तर तो त्याच्या विखुरलेल्या लक्षामुळे थकत आहे. दिवसभरात येणारे हजारो नोटिफिकेशन्स, मेसेज आणि रील्स तुमच्या मेंदूची कॉग्नेटिव्ह बँडविड्थ, विचार करण्याची क्षमता पूर्णपणे ओरबाडून घेतात. सकाळची चोरी. सकाळी 5 वाजता कोणताही मित्र तुम्हाला मेसेज करत नाही, कोणत्याही कंपनीचा मेल येत नाही आणि सोशल मीडिया फीडवर नवीन काही नसते. ही अशी वेळ असते जेव्हा तुम्ही तुमच्या कॉम्पिटिटर्सपेक्षा, स्पर्धकांपेक्षा 3 तास आधी उठून शांतपणे स्वतःच्या ध्येयावर काम करू शकता. जगातील 5% यशस्वी लोक, उदाहरणार्थ बिल गेट्स, टिम कुक, ओप्रा विन्फ्रे, या वेळेचा वापर करून जगाच्या पुढे राहतात. मॉरिशसचे प्रतीक, निसर्ग आणि मानवी जिव्हाळा. लेखक रॉबिन शर्मा यांनी या भागाची पार्श्वभूमी थेट मॉरिशस बेटावर नेली आहे. यामागे एक मोठा संदेश आहे. निसर्गाच्या सानिध्यात, समुद्राच्या साक्षीने आणि पक्ष्यांच्या किलबिलाटात जेव्हा पात्रांचे शिक्षण सुरू होते तेव्हा त्यांच्यातील अंतर्गत आळस गळून पडतो. उद्योजिका, जिच्या मनात आत्महत्येचा विचार येत होते, तिला जाणवू लागते की जगातील समस्यांपेक्षा जीवन कितीतरी पट सुंदर आहे. कलाकार, ज्याला नवीन कल्पना सुचत नव्हत्या, त्याला पहाटेच्या आकाशाचे रंग पाहून नवीन चित्रांची प्रेरणा मिळू लागते. हा बदल केवळ 5 वाजता उठण्याचा नाही तर निसर्गाशी पुन्हा जोडणे जाण्याचा आहे. सो द 5 AM क्लब.
सिद्ध करून देतो की सकाळी 5 वाजता उठणे ही केवळ एक वेळ नाही, तर ते तुमच्या मेंदूला आणि शरीराला सुपरह्युमन कार्यक्षमतेवर नेण्याचे एक अचूक शास्त्र आहे. स्टोन रायलीने या भागात पात्रांना उठण्याचे वैज्ञानिक महत्त्व पटवून तर दिले, पण उठल्यावर नक्की काय करायचे हा प्रश्न अजूनही शिल्लक आहे. हाच प्रश्न आपण पाहणार आहोत. मॉरिशसच्या सोनेरी किनाऱ्यावर पहाटेच्या थंड वाऱ्यात अब्जादी स्टोन रायली आपल्या दोन्ही शिष्यांना, उद्योजिका आणि कलाकार यांना एक अत्यंत मौल्यवान सत्य सांगतो. बहुतांश लोक फक्त बाहेरच्या जगातील यशाचा, पैशाचा आणि प्रसिद्धीचा विचार करतात, एक्सटेरियर एम्पायर. परंतु जोपर्यंत तुम्ही तुमच्या आतल्या जगावर विजय मिळवत नाही तोपर्यंत बाह्य यश टिकणे अशक्य आहे. उत्कृष्टतेचे 4 आंतरिक साम्राज्य, द 4 इंटिरियर एम्पायर्स. पारंपरिक सेल्फ हेल्प पुस्तके फक्त माइंडसेट म्हणजेच विचारांवर भर देतात, पण रॉबिन शर्मा यांच्या मते माणूस केवळ विचारांनी बनलेला नसतो. जर तुम्हाला जागतिक दर्जाची कामगिरी, इलाइट परफॉर्मन्स करायचं असेल तर तुम्हाला तुमच्या आतल्या 4 व्यवस्था एकाच वेळी मजबूत कराव्या लागतील. मानवी आंतरिक शक्ती, माइंडसेटचा विचार, हार्टसेट भावना, आरोग्य आणि आत्मा. 4 साम्राज्यांचे सखोल वैचारिक व तांत्रिक विश्लेषण. माइंडसेट विचार आणि बुद्धी, संकल्पना हे तुमच्या बुद्धीशी, मानसिकतेशी आणि विचार करण्याच्या पद्धतीशी संबंधित आहे. जगातील 95% लोक सकाळची सुरुवात नकारात्मक विचारांनी किंवा भीतीपोटी करतात. सो चांगला माइंडसेट म्हणजे केवळ मी जिंकणार असे सकारात्मक बोलणे नव्हे, तर कठीण परिस्थितीतही तुमच्या विचारांमध्ये असलेली स्पष्टता, क्लॅरिटी आणि ध्येयाप्रती असलेली दृढता म्हणजे माइंडसेट. रोज सकाळी 5 वाजता उठून स्वतःच्या उद्दिष्टांचे चिंतन केल्याने तुमचा माइंडसेट कणासारखा घट्ट होतो. सो हार्टसेट भावना आणि हृदय हा तुमच्या भावनिक जगाशी म्हणजे इमोशनल इंटेलिजन्सशी संबंधित आहे. रॉबिन शर्मा म्हणतात की तुमच्याकडे जगातील सर्वोत्तम बुद्धी माइंडसेट असू शकते, पण जर तुमचे हृदय राग, द्वेष, अपमानाचा सूड किंवा दुःखाने भरलेले असेल तर तुमची वृद्धी कधीच पूर्ण क्षमतेने काम करू शकत नाही. आजकालचे लोक भावना दाबायला शिकतात, ज्यामुळे भावनिक कचरा म्हणजे इमोशनल डेब्रिस साठतो. हार्टसेट मजबूत करणे म्हणजे रोज सकाळी कृतज्ञता व्यक्त करणे, जुन्या वाईट गोष्टी विसरून लोकांना माफ करणे आणि मनामध्ये शांती जपणे. शुद्ध हार्टसेट तुमच्या बुद्धीला योग्य दिशा देतो. आता हेल्थ सेट शारीरिक आरोग्य हा तुमच्या शरीराशी, आरोग्याशी आणि ऊर्जेशी, फिजिकल फिटनेसशी संबंधित आहे. आरोग्य हीच संपत्ती हे आपण ऐकतो, पण एलिट परफॉर्मन्ससाठी आरोग्य हे त्यांचे सर्वात मोठे लष्करी अस्त्र असते. जर तुम्ही वयाच्या 40व्या किंवा 50व्या वर्षी आजारी पडून बेडवर असणार असाल तर तुमच्या अब्जाधीश रुपयांच्या साम्राज्याचा काय फायदा? रोज सकाळी 5 वाजता उठून घाम गाळल्याने शरीरातील रोगप्रतिकारक शक्ती वाढते आणि दीर्घायुष्य लॉंगेविटी लाभते. सशक्त शरीरच मोठ्या स्वप्नांचे ओझे वाहू शकते. सोलसेट अंतरात्मा आणि आध्यात्मिक शांती हा तुमच्या अंतरात्मा, ध्यान आणि विश्वासाशी संबंधित आहे. याचा कोणत्याही विशिष्ट धर्माशी संबंध नाही, तर तो स्वतःच्या अस्तित्वाशी जोडलेला आहे. आजचा आधुनिक माणूस सततच्या धावपळीत आणि शो ऑफच्या जगात स्वतःची ओळख विसरत चालला आहे. सोलसेट मजबूत करणे म्हणजे रोज सकाळी काही मिनिटे शांत बसून ध्यानाच्या माध्यमातून स्वतःशी संवाद साधणे. जेव्हा तुमचा सोलसेट मजबूत असतो तेव्हा जगातील कोणतेही संकट किंवा अपमान तुमचे मानसिक संतुलन बिघडू शकत नाही. तुम्ही अहंकारापासून दूर राहून नम्र बनता. 4 साम्राज्यांच्या परस्परांशी असलेला तांत्रिक संबंध. स्टोन रायली एक सुंदर उदाहरण देतो. हे 4 साम्राज्य म्हणजे एका गाडीची 4 चाके आहेत. जर यातील एकही चाक, उदाहरणार्थ हेल्थ सेट किंवा हार्ट सेट पंक्चर असेल तर गाडी वेगाने पुढे जाऊ शकत नाही. जर तुमची बुद्धी तेज, माइंडसेट तेज आहे पण तुमचे शरीर आजारी आहे, हेल्थ सेट, तर तुम्ही काम करू शकणार नाही. जर तुमचे शरीर तंदुरुस्त आहे पण मनात राग आणि नैराश्य आहे, जर तुमची सर्जनशीलता, क्रिएटिव्हिटी नष्ट होईल. त्यामुळे रोज सकाळी 5 ते 6 या वेळेत या 4ही साम्राज्यावर सारखेच काम करणे आवश्यक आहे.
द 5 AM क्लब आपल्याला हे शिकवतो की खरी श्रीमंती आणि खरे यश हे बाहेरच्या जगात नसून तुमच्या आतल्या जगात दडलेले असते. उद्योजिका आणि कलाकार यांना आता समजले आहे की त्यांच्या अपयशाचे कारण बाह्य परिस्थिती नसून त्यांच्या आंतरिक साम्राज्यातील विस्कळीतपणा होता. या 4 आंतरिक साम्राज्यांना रोज सकाळी नक्की कसे घडवायचे आणि कोणत्या वेळी काम करायचे याचे उत्तर म्हणजेच या पुस्तकातील सर्वात महत्त्वाचा आणि व्यावहारिक भाग 20-20-20चा सुवर्ण नियम. जेव्हा उद्योजिका आणि कलाकार अब्जाधीशांना विचारतात की आम्ही 5 वाजता उठलो पण पुढे नक्की काय करायचे, तेव्हा स्टोन रायली त्यांना द व्हिक्ट्री अवर हा अचूक मंत्र देतो. हा भाग कशाप्रकारे तुमच्या संपूर्ण दिवसाची ऊर्जा, उत्पादकता आणि मानसिकता स्पष्ट ठरवतो त्याचे सखोल आणि व्यापक विश्लेषण आपण आता पाहणार आहोत. विजयाचा तास द व्हिक्ट्री अवर 5 ते 6 मध्ये असतो. तो स्टोन रायलीच्या मते सकाळी 5 ते 6 हा वेळ केवळ घड्याळातील एक वेळ नाही तर तो एका विजेत्याचा तास आहे. जर तुम्ही या तासाचा वापर योग्य पद्धतीच्या म्हणजे 20-20-20 नियमाने केला तर तुम्ही दिवसाच्या उरलेल्या वेळेत 95% जगाच्या तुलनेत कित्येक पटीने अधिक कार्यक्षम बनता. आता 20-20 आणि 20 नियमाची आपण त्रिसूत्री पाहणार आहोत. या तासाचे 3 समान भाग केले आहेत, प्रत्येकी 20 मिनिटे, जे तुमच्या शरीराला, मनाला आणि बुद्धीला इलाइट स्तरावर नेऊन ठेवतात. वेळ टप्पा काय करावे आणि त्याचा पर्पज काय आहे. आता 5 ते 5:20 मध्ये काय करायला हवं तर व्यायाम करायला हवं, धावायला हवं, स्वतःच्या शरीराचा घाम गाळायला हवा, कॉर्टिसॉल कमी करायला हवं, मेंदूला खूप जास्त ऊर्जा द्यायला हवी. आता 5:20 ते 5:40 मध्ये काय करायचं, चिंतन करायला हवं, मेडिटेशन, डायरी लिहिणं, प्रार्थना करणं म्हणजे मानसिक शांती स्वतःला लाभून घेणं. आता 5:40 ते 6 मध्ये काय करायला हवं, विकास म्हणजे स्वतःची ग्रोथ म्हणजे वाचन, शिकणे किंवा एखादा पॉडकास्ट, बुद्धीचा विस्तार किंवा नवीन कौशल्य शिकणे. हे 20-20-20चे हे 3 भाग. आता 20 मिनिटे हालचाल म्हणजे द सायकॉलॉजी फेज. अनेक लोक सकाळी उठल्यावर चहा, कॉफी पितात, पण स्टोन रायली सांगतो की व्यायाम हीच सर्वोत्तम कॉफी आहे. त्याचा वैज्ञानिक फायदा काय असणार आहे. कडक व्यायामामुळे शरीरातील तणाव वाढवणारे कॉर्टिसॉल हार्मोन वेगाने कमी होते. तसेच मेंदूमध्ये ब्रेन डिराइव्ड न्यूट्रोफिक फॅक्टर नावाचे प्रथिन निर्माण होते, जे तुमच्या न्यूरॉन्सना म्हणजे मेंदूच्या पेशींना दुरुस्त करते आणि नवीन कल्पना निर्माण करण्याची क्षमता वाढवते. घाम गाळणे म्हणजे केवळ वजन कमी करणे नव्हे तर तुमच्या मेंदूची वेगाची मर्यादा, प्रोसेसिंग स्पीड वाढवणे आहे. आता 20 मिनिटे चिंतन द सायकॉलॉजी फेज. या टप्प्यात तुम्ही जगापासून दूर जाऊन स्वतःशी जोडले जाता. यात तुम्ही ग्रॅटिट्यूड जर्नल, कृतज्ञतेची डायरी लिहू शकता. ज्या गोष्टींसाठी तुम्ही नशीबवान आहात त्या लिहिल्याने डोपामाइन आणि सेरोटोनिन हे आनंदी हार्मोन स्त्रवतात. या 20 मिनिटात तुम्ही शांत बसून किंवा ध्यान करून तुमच्या आजच्या दिवसाचे नियोजन करता. जेव्हा तुम्ही शांत मनाने विचार करता तेव्हा तुम्हाला कळते की कोणत्या गोष्टीवर लक्ष केंद्रित करायचे आणि कशाला नाही म्हणायचे. हे तुमच्या आयुष्यातील गोंधळ कमी करते. आता 20 मिनिटे विकास, ग्रो द मिस्ट्री फेज. एलिट लोक कधीही शिकणे थांबवत नाहीत. हा टप्पा तुमच्या वैयक्तिक विकासासाठी म्हणजे पर्सनल डेव्हलपमेंटसाठी आहे. या 20 मिनिटात तुम्ही एखादे चांगले आत्मचरित्र वाचू शकता, उद्योजकतेवरचे पुस्तक वाचू शकता किंवा एखादा नवीन विषय शिकू शकता. जेव्हा तुम्ही दररोज 20 मिनिटे वाचता तेव्हा एका वर्षात तुम्ही शेकडो पुस्तके वाचता. हे ज्ञान तुम्हाला तुमच्या क्षेत्रात इतरांपेक्षा तज्ज्ञ म्हणजे एक्सपर्ट बनवते. हे ज्ञान तुमच्या माइंडसेटला रोज अपडेट ठेवते. हा फॉर्म्युला काय यशस्वी ठरतो. या नियमाची ताकद अशी आहे की तो तुमच्या आयुष्यातील लॉ ऑफ कंपाऊंडिंगवर काम करतो. जर तुम्ही रोज फक्त 1% सुधारणा केली तर वर्षभराची 365% सुधारणा होते. बहुतेक लोक वेळेच्या अभावाचे रडगाणे गातात, पण हा फॉर्म्युला सिद्ध करतो की तुमच्याकडे दिवसात वेळ असतो, फक्त तो चुकीच्या वेळी सोशल मीडियात खर्च होतो. आता 5 वाजता उठून हे 1 तास तुम्ही स्वतःसाठी इन्व्हेंट करता, जो तुम्हाला आयुष्यभर रिटर्न देतो. आता 20-20-20 हा नियम केवळ एक टाइम टेबल नसून ती एक शिस्तबद्ध जीवनशैली आहे. जो माणूस सकाळी 5 वाजता उठून आपल्या शरीरावर, मूवर, मनावर रिफ्लेक्ट आणि बुद्धीवर, ग्रोवर नियंत्रण मिळवतो
त्याला जगातला कोणताच प्रॉब्लेम हरवू शकत नाही. सो वाचकाला केवळ प्रेरणा देत नाही, तर तो उद्या सकाळी 5 वाजता उठून स्वतःची नवी सुरुवात करण्यासाठी प्रॅक्टिकल कृतीचा आराखडा देतो. जेव्हा उद्योजिका आणि कलाकार स्टोन रायलीला विचारतात की सुरुवातीला 2-3 दिवस उत्साहात 5 वाजता उठणे सोपे वाटते, पण नंतर आळस का येतो, आपण ती सवय कायम का ठेवू शकत नाही, तेव्हा अब्जाधीश त्यांना मानवी मेंदूच्या रचनेचे आणि सवय बदलण्याच्या विज्ञानाचे गुपित उघड करतो. या 5व्या भागाचे आपण थोडंसं सविस्तर विश्लेषण पाहणार आहोत. 66 दिवसांचा सवय निर्मितीचा नियम. बहुतेक जुन्या पुस्तकांमध्ये सांगितले जाते की कोणतीही सवय लागण्यासाठी 21 दिवस लागतात, परंतु रॉबर्ट शर्मा यांनी युनिव्हर्सिटी कॉलेज लंडनच्या आधुनिक संशोधनाचा दाखला देत हा भ्रम मोडीत काढला आहे. विज्ञानानुसार एखादी कठीण सवय जसे की सकाळी 5 वाजता उठणे तुमच्या मेंदूमध्ये पूर्णपणे ऑटो पायलट मोडवर जाण्यासाठी किमान 66 दिवस लागतात. हे 66 दिवसांचा प्रवास सरळ नसतो, तो अत्यंत कठीण आणि मानसिक संघर्षाचा असतो. लेखकाने या 66 दिवसांना प्रत्येकी 22 दिवसांच्या 3 प्रमुख टप्प्यांमध्ये विभागले आहे. 1 ते 22 दिवसाचा पहिला टप्पा विनाश डिस्ट्रक्शन्स म्हणजे 23 ते 44 दिवस. टप्पा दुसरा स्थापना म्हणजे इन्स्टॉलेशन्स आणि 45 ते 66 दिवस म्हणजे एकत्रीकरण इंटिग्रेशन्स. 3 टप्प्यांचे सखोल आणि तांत्रिक विश्लेषण आपण पाहणार आहोत. टप्पा 1 विनाश डिकन्स्ट्रक्शन्स 1 ते 22 दिवस. हा सवय बदलण्याचा सर्वात पहिला आणि अत्यंत त्रासदायक टप्पा आहे. यामध्ये तुम्हाला तुमच्या जुन्या सवयी उदाहरणार्थ उशिरा उठणे, रात्री उशिरापर्यंत फोन वापरणे तोडाव्या लागतात. जेव्हा तुम्ही पहिल्या 22 दिवसांत सकाळी 5 वाजता उठण्याचा प्रयत्न करतात तेव्हा तुमचे शरीर आणि मन बंड पुकारतात. तुम्हाला तीव्र थकवा जाणवतो, डोके दुखते आणि मनामध्ये कशाला हवाय, हा 5 AM क्लब आहे, ते आयुष्य काय वाईट आहे, असे आत्मघातकी विचार येतात. सो लेखक सांगतो की बदलाची सुरुवात नेहमी कठीण असते, मध्यभाग गोंधळाचा असतो आणि शेवट अत्यंत सुंदर असतो. 95% लोक या पहिल्या 22 दिवसांतच हार मानतात आणि जुन्या सवयींकडे परत जातात. जर तुम्ही हा त्रास सहन केला तरच तुम्ही पुढच्या टप्प्यात प्रवेश करू शकता. सो आता इन्स्टॉलेशन्स म्हणजे 23 ते 44 दिवस. हा टप्पा अंतर्गत रचनेचा आणि मेंदूच्या पुनर्रचनेचा असतो. यात तुमचे जुने न्यूरल पाथवेज नष्ट होऊन नवीन विचारसरणी तयार होत असते. हा मधला टप्पा अत्यंत गोंधळांचा म्हणजे मेसी असतो. तुम्हाला असे वाटू लागते की तुम्ही काहीतरी नवीन करत आहात, पण अजूनही त्यात पूर्ण यश आलेले नसते. तुमचे शरीर थोडेफार जुळवून घेते, पण तरीही अंतर्गत आळसमध्ये येत राहतो. या टप्प्यात स्वतःवर संयम ठेवणे आणि रोज न चुकता 5 वाजता उठणे अत्यंत गरजेचे असते. हा टप्पा तुमच्या मानसिकतेची खरी परीक्षा घेतो. एकत्रीकरण इंटिग्रेशन 45 ते 66 दिवस हा अंतिम टप्पा आहे, जिथे नवीन सवय तुमच्या अंतर्मनाचा म्हणजे सबकॉन्शियस माइंडचा भाग बनते. या टप्प्यात पोहोचल्यानंतर तुमचे शरीर सकाळी 5 वाजता उठण्याला त्रास मानत नाही, तर तो तुमचा नैसर्गिक स्वभाव बनतो. 66वा दिवस ओलांडल्यानंतर तुम्हाला अलार्म लावण्याचीही गरज पडत नाही. तुमचा मेंदू आपोआप 5 वाजता जागृत होतो आणि तुम्हाला मिळणारी ऊर्जा, स्पष्टता आणि आनंद तुमच्या व्यक्तिमत्वाचा कायमचा भाग बनतात. याला लेखक ॲटोमॅटिसिटी पॉइंट म्हणतात. सवय निर्मितीचे मानसशास्त्र, इच्छाशक्तीची मर्यादा, द मिथ ऑफ विल पॉवर. सो या भागातील एक अतिशय महत्त्वाची व्यापक विश्लेषण म्हणजे इच्छाशक्ती बदलचे स्पष्टीकरण होय. स्टोन रॉयली सांगतो की मानवी इच्छाशक्ती ही मोबाईलच्या बॅटरीसारखी असते. ती सकाळी पूर्ण चार्ज असते आणि जसजसा दिवस पुढे सरकतो तशी ती कमी होत जाते. जर तुम्ही रोज सकाळी 5 वाजता उठण्यासाठी दररोज नवीन मानसिक शक्ती विल पॉवर खर्च करत असाल तर तुम्ही लवकरच थकाल. 66 दिवसांच्या सिद्धांताचा उद्देशच हा आहे की 5 वाजता उठण्याची क्रिया इच्छाशक्तीवरून काढून ॲटोमॅटिक सवयीवर बनवणे, जेणेकरून तुमची मानसिक ऊर्जा दिवसभरातील इतर मोठ्या व्यावसायिक कामांसाठी शिल्लक राहील. सो 5 AM क्लबचा आपल्याला हे सत्य प्रकर्षाने जाणून देतो की जगात कोणीही जन्मता शिस्तप्रिय किंवा महान नसतो. एलिट परफॉर्मन्स फक्त 66 दिवसांच्या कठीण चक्रव्यूहातून जायची तयारी ठेवतात. उद्योजिका आणि कलाकार यांना आता समजले आहे की पहिल्या काही दिवसांचा त्रास हा अपयशाचे लक्षण नसून मेंदूच्या नव्या विकासाची सुरुवात आहे.
सो आपण या भागात अब्जाधीश स्टोन रायली आपल्या दोन्ही शिष्यांना उद्योजिका आणि कलाकार अशा एका शत्रूची ओळख करून देतो, जो डोळ्यांना दिसत नाही पण दररोज माणसाचे भविष्य, त्याची सर्जनशीलता आणि मानसिक शांतता ओरबाडून घेत आहे. तो शत्रू म्हणजे स्मार्टफोनची गुलामगिरी आणि डिजिटल विचलितता. सखोल आणि अत्यंत व्यापक विश्लेषण आपण आता पाहिलेले आहे. आपण याच्यानंतरचा भाग पाहणार आहोत. एकाग्रतेचे अपहरण, सायबर इन्फॉर्मेशन ओव्हरलोड, द थेफ्ट ऑफ फोकस. स्टोन रॉयली आधुनिक जगाचे विश्लेषण करताना एका महत्त्वाच्या मुद्द्यावर बोट ठेवतो. आजचा माणूस कामाच्या ओझ्यामुळे थकत नाही, तर तो कामाच्या दरम्यान सतत विचलित होणाऱ्या लक्ष्यामुळे थकत आहे. व्यसनाधीनता. सोशल मीडिया कंपन्यांचे अल्गोरिदम अशा प्रकारे डिझाईन केलेले आहेत की तुमच्या फोनवर येणारे प्रत्येक नोटिफिकेशन तुमच्या मेंदूमध्ये डोपामाइनचा तात्पुरता झटका देते. यामुळे माणसाला सतत फोन तपासण्याचे व्यसन लागते. कॉग्निटिव्ह बँडविड्थ म्हणजे चोरी. आपला मेंदू एका दिवसात मर्यादित प्रमाणातच खोल विचार करू शकतो, ज्याला विज्ञानात कॉग्निटिव्ह बँडविड्थ म्हणतात. जेव्हा तुम्ही एखादे महत्त्वाचे काम करत असताना मध्येच फक्त 5 सेकंदासाठी फोनवर आलेला मेसेज पाहता, तेव्हा तुमचे लक्ष विचलित होते. त्या मेसेजवरून लक्ष काढून पुन्हा मूळ कामावर पूर्णपणे लक्ष केंद्रित करण्यासाठी मेंदूला किमान 20 ते 25 मिनिटांचा वेळ लागतो. दिवसभरात असे अनेक वेळा घडल्यामुळे मेंदूची ऊर्जा पूर्णपणे संपून जाते आणि माणूस क्रिएटिव्ह ब्लॉकचा शिकार होतो. 90-90चा स्वर्णनियम आपण पाहणार आहोत. या डिजिटल चक्रव्यूहातून बाहेर पडण्यासाठी आणि आपल्या क्षेत्रात सर्वोच्च यश मिळवण्यासाठी स्टोन रायली एक अत्यंत शक्तिशाली आणि प्रॅक्टिकल फॉर्म्युला देतो. याला 90-90चा नियम म्हणतात. 90-90 नियमाची अचूक रचना आणि अंमलबजावणी. आपण पुढील 90 दिवसात सातत्य, कन्सिस्टन्सी, कोणत्याही सुट्टीशिवाय सलग 3 महिने या नियमाचे पालन करणे. कामाची पहिली 90 मिनिटे सर्वोच्च वेळ म्हणजे प्राईम टाईम. तुमच्या कामाच्या दिवसाची सुरुवात झाल्यावर पहिली 1.5 तास केवळ एक मुख्य ध्येय, एकमेव लक्ष. या वेळेवर इतर कोणतीही किरकोळ कामे, ईमेल पाहणे, चॅटिंग करणे न करता फक्त तुमच्या आयुष्यातील सर्वात मोठ्या आणि महत्त्वाच्या प्रोजेक्टवर काम करणे. या नियमाचे डीप लष्करी आपण विश्लेषण पाहणार आहोत. 0 डिस्ट्रॅक्शन झोन. ही 90 मिनिटे चालू असताना तुमचा मोबाईल फोन दुसऱ्या खोलीत असावा किंवा पूर्णपणे बंद असावा. इंटरनेटचे अनावश्यक टॅब्स बंद असावेत. जागतिक दर्जाच्या कामगिरी. जर तुम्ही पुढील 90 दिवस रोज 90 मिनिटे कोणत्याही अडथळ्याविना तुमच्या एकाच मुख्य कामावर घालवले, तर तुम्ही त्या विषयात इतके पुढे निघून जाल की तुमच्या क्षेत्रातील इतर कोणालाही तुम्हाला गाठणे अशक्य होईल. जगातील सर्वोत्तम उद्योजक आणि कलाकार याच पद्धतीचा वापर करतात. प्राधान्य क्रमाची पुनर्रचना. चमकणाऱ्या गोष्टी विरुद्ध खरे यश. या भागात लेखक एक फार सुंदर तात्विक विचार मांडतो. तो सांगतो की आजचा माणूस बनावट यशाच्या मागे धावत आहे. सोशल मीडियावरील लाईक्स, कमेंट्स आणि फॉलोअर्स वाढवणे म्हणजे प्रगती नव्हे. या सर्व गोष्टी फक्त तुमच्या अहंकाराला, इगोला सुकवतात, पण तुमच्या खऱ्या कौशल्यात म्हणजे मिस्ट्रीमध्ये कोणतीही भर घालत नाहीत. एलिट परफॉर्मन्स. हे जगाला काय वाटते यापेक्षा स्वतःच्या कलेचा दर्जा सुधारण्यावर भर देतात. ते घाईघाईच्या जगात, फास्ट पेस्ड वर्ल्ड राहूनही स्वतःसाठी शांततेचा आणि एकाग्रतेचा झोन तयार करतात. सकाळी 5 वाजता उठण्याचा मुख्य उद्देशच हा आहे की जगाचे विचलित करणारे घटक ॲक्टिव्ह होण्यापूर्वी तुम्ही तुमचे सर्वोत्तम काम पूर्ण करून मोकळे होता. द 5 AM क्लब आपल्याला एका मोठ्या मानसिक गुलामगिरीतून मुक्त करतो. लेखक आपल्याला हे स्पष्टपणे दाखवून देतो की जो माणूस स्वतःचे लक्ष, अटेन्शन नियंत्रित करू शकत नाही, तो कधीही स्वतःचे भविष्य नियंत्रित करू शकत नाही. 90-90चा नियम हा केवळ वेळेचे नियोजन नाही, तर तो डिजिटल जगावर मिळवलेला एक लष्करी विजय आहे. उद्योजिका आणि कलाकार यांना आता समजले आहे की त्यांच्या अपयशाचे कारण टॅलेंटचा अभाव नव्हते, तर विखुरलेले लक्ष होते. अनेक लोकांचा असा गैरसमज असतो की सकाळी 5 वाजता उठायचे म्हणजे झोप कमी करायची किंवा शरीराला अतोनात त्रास द्यायचा. परंतु स्टोन रायली या संकल्पनेचे पूर्णपणे खंडन करतो. तो सांगतो की जेवढे महत्त्व सकाळी 5 वाजता उठून प्रचंड कष्ट करण्याला
आहे, तितकेच किंबहुना त्याहून थोडे जास्त महत्त्व रात्रीच्या गाढ झोपेला आणि विश्रांतीला आहे. यालाच लेखकाचे उच्च कामगिरीचे जुळे चक्र म्हटले आहे. या 7व्या भागाचे आपण थोडंसं सविस्तर विश्लेषण पाहणार आहोत. उच्च कामगिरीचे जुळे चक्र, द ट्विन सायकल ऑफ इलाइट परफॉर्मन्स. हा सिद्धांत समजून घेण्यासाठी स्टोन रायली एका महत्त्वाच्या समीकरणाची मांडणी करतो. बहुतांश लोक फक्त एकाच बाजूचा विचार करतात, सतत काम करणे, धावपळ करणे आणि स्वतःला थकवणे. पण निसर्गाचा नियम संतुलनाचा आहे. या चक्रात 2 समान भाग आहेत. उच्च कार्यक्षमतेचा टप्पा, द हाय परफॉर्मन्स फेज, सकाळी 5 वाजता उठून पूर्ण ऊर्जेने काम करणे, घाम गाळणे आणि ध्येयांचा पाठलाग करणे. सखोल पुनर्प्राप्तीचा टप्पा, द डीप रिकव्हरी फेज, शरीराला आणि मेंदूला पुन्हा पूर्णपणे चार्ज करण्यासाठी गाढ झोप घेणे, शांतता अनुभवणे आणि डिजिटल जगातून पूर्णपणे दूर होणे. जर तुम्ही दुसऱ्या टप्प्याकडे दुर्लक्ष केले तर तुमचा मेंदू आणि शरीर लवकरच थकतील. परिणामी तुमची चिडचिड वाढेल आणि कामाचा दर्जा खालावेल. रात्रीच्या गाढ झोपेचे गणित आणि डिजिटल डिटॉक्स. स्टोन रायली स्पष्ट करतो की जर तुम्हाला सकाळी 5 वाजता अलार्मशिवाय फ्रेश उठायचे असेल तर तुमच्या सकाळची तयारी आदल्या दिवशी म्हणजे रात्री 8 वाजल्यापासूनच सुरू झाली पाहिजे. यासाठी पुस्तकात रात्रीची 90 मिनिटांची दिनचर्या, द प्री स्लीप रिच्युअल्स दिली आहेत. रात्री 8 ते 10ची आदर्श दिनचर्या. रात्री 8 नंतर डिजिटल कर्फ्यू म्हणजे रात्री 8 नंतर सर्व इलेक्ट्रॉनिक्स उपकरणे, स्मार्टफोन्स, TV, लॅपटॉप पूर्णपणे बंद किंवा स्वतःपासून लांब ठेवा. वैज्ञानिक कारण काय आहे याच्या पाठीमागचं? या उपकरणांमधून निघणारा निळा प्रकाश, ब्ल्यू लाईट, मेंदूतील मेलाटोनिन नावाच्या संप्रेरकाची झोपेचे हार्मोनवर निर्मिती रोखतो. जर मेलाटोनिन नीट तयार झाले नाही तर तुम्ही बेडवर किती वेळ पडून राहिलात तरी तुम्हाला गाढ झोप, डीप REM स्लीप लागत नाही. शांतता आणि संवाद. या काळात तुम्ही हलके जेवण करू शकता, डायरी लिहू शकता, अंघोळ करू शकता किंवा कुटुंबियाशी गप्पा मारू शकता. रात्री 9:30 ते 10च्या दरम्यान जेव्हा तुम्ही बेडवर जाता तेव्हा तुमचा मेंदू पूर्णपणे शांत झालेला असतो, ज्यामुळे तुम्हाला शांत झोप लागते. मेंदूची स्वच्छता, ग्लायफॅटिक सिस्टमचे विज्ञान आपण म्हणजे न्यूरोसायन्स ऑफ स्लीप. या भागात रॉबिन शर्मा यांनी झोपेमागील अत्यंत आधुनिक न्यूरोसायन्स सांगितले आहे. जेव्हा आपण रात्री गाढ झोपेत असतो तेव्हा आपल्या मेंदूमध्ये ग्लायफॅटिक सिस्टीम ॲक्टिव्ह होते. मेंदू धुणे म्हणजे काय तर सोप्या भाषेत सांगायची तर ही यंत्रणा रात्रीच्या वेळी तुमच्या मेंदूतील संपूर्ण दिवसाचा कचरा, मेटाबॉलिक वेस्ट आणि बेटा अमोलाइड प्लेक धुवून साफ करते. जर तुम्ही रात्री 6 ते 8 तासांची गाढ झोप घेतली तर हा कचरा मेंदूत साठून राहतो. यामुळे दुसऱ्या दिवशी सकाळी उठल्यावर डोके जड वाटणे, आळस येणे आणि चिडचिड होणे असे प्रकार घडतात. त्यामुळे 5 वाजता उठण्यासाठी झोपेशी तडजोड करणे मूर्खपणाचे आहे. विश्रांती ही आळस नाही तर रणनीती आहे. स्टोन रायली त्याच्या निराश कलाकाराला आणि उद्योजिकेला सांगतो की आजच्या कॉर्पोरेट जगात मी फक्त 4 तास झोपतो असे अभिमानाने सांगण्याची एक चुकीची फॅशन झाली आहे. परंतु एलिट परफॉर्मन्स विश्रांतीला आळस मानत नाहीत तर ती त्यांची पुढील युद्धाची रणनीती म्हणजे स्ट्रॅटेजिक मूव्ह असते. ज्याप्रमाणे एका उत्कृष्ट धावपटूला जोरात धावण्यासाठी मागे 2 पावले घ्यावे लागतात, त्याचप्रमाणे मानवी बुद्धीला उत्कृष्ट कल्पना सुचवण्यासाठी पूर्ण शांततेची आणि विश्रांतीची गरज असते. जेव्हा तुम्ही शरीराला विश्रांती देता तेव्हा तुमच्यातील सर्जनशीलता, क्रिएटिव्हिटी आणि कार्यक्षमता दुप्पट वेगाने परत येतात. सो द 5 AM क्लबला आपल्याला हे शिकवतो की जीवन ही 100 मीटरची वेगवान शर्यत नाही तर ती एक लांब पल्ल्याची मॅरेथॉन आहे. मॅरेथॉन जिंकण्यासाठी ऊर्जेचे व्यवस्थापन महत्त्वाचे असते. जो माणूस रात्री वेळेवर झोपून स्वतःच्या शरीराचा आदर करतो तो सकाळी 5 वाजता एका सिंहासारखा उठू शकतो. या धड्यानंतर कलाकार आणि उद्योजिका यांना विश्रांतीचे महत्त्व पटले आणि ते पुढील टप्प्याकडे वळले. अब्जाधीश स्टोन रायली आपल्या शिष्यांना जगातील सर्वात ऐतिहासिक आणि प्रेरणादायी ठिकाणी नेतो. उदाहरणार्थ रोम, ताजमहल इत्यादी ठिकाणी. तिथे तो त्यांना अशा 10 मूलभूत नियमांची ओळख करून देतो, जे नियम जगातील सर्व महान व्यक्तींनी, थोर नेते, वैज्ञानिक, यशस्वी उद्योजक त्यांच्या आयुष्यात पाळले होते. 10 महान जीवन तत्वांचे आपण थोडंसं एक सखोल डीप विश्लेषण ॲनालिसिस पाहणार आहोत. सो एक नंबरचा 5% एलिट नियमांचे पालन, द 95 रूल.
जगातील 95% लोक सामान्य जीवन जगतात कारण त्यांना बदलाची भीती वाटते. 5% लोक स्वतःला असामान्य बनवण्यासाठी कष्ट करतात. जर तुम्हाला महान बनायचे असेल तर समाजात जे सामान्य मानले जाते, उदाहरणार्थ उशिरा उठणे, तक्रार करणे, त्याच्या अगदी उलट करा. गर्दीच्या दिशेने जाऊ नका, तर स्वतःचा मार्ग निवडा. लहान गोष्टींमध्ये सातत्य. सेकंड नंबर, द लॉ ऑफ कंपाऊंडिंग. तत्व महानता एका रात्रीत मिळत नाही, ती रोज केलेल्या छोट्या छोट्या सकारात्मक बदलांची बेरीज असते. जर तुम्ही रोज 1% स्वतःला सुधारले तर वर्षाच्या शेवटी तुम्ही 365% सुधारलेले असाल. लहान सवयी जसे की रोज व्यायाम करणे किंवा 10 पाणी वाचणे भविष्यात प्रचंड मोठा बदल घडवतात. सो नंबर 3, अडचणी हाच रस्ता. ऑब्स्टॅकल्स आर पाथवेज. जीवनातील संकटे तुम्हाला संपवण्यासाठी येत नाहीत, तर तुमची ताकद वाढवण्यासाठी येतात. महान लोक संकटाकडे दुर्दैव म्हणून पाहत नाहीत, तर ती संधी म्हणून पाहतात. जेव्हा तुम्हाला खूप त्रास होतोय तेव्हा समजा की तुमच्या वाढीच्या ग्रोथची प्रक्रियेत आहात. सो बनावट यशापासून सावध. नंबर 4, द डिसेप्शन ऑफ फेम. सोशल मीडियावरील लाईक्स किंवा बाह्य प्रसिद्धी म्हणजे यश नव्हे. खरी संपत्ती ही तुमच्या अंतर्मनात असते. तुम्ही स्वतःच्या नजरेत किती मोठे आहात हे महत्त्वाचे आहे. दिखाऊगिरी करण्यापेक्षा स्वतःच्या कौशल्याचा दर्जा म्हणजे मिस्त्रीच्या सुधारणेवर भर द्या. नंबर 5, नो म्हणण्याचे धाडस करा. द पॉवर ऑफ नो. तुमच्या ध्येयाशी संबंधित नसलेल्या गोष्टींना ठामपणे नाही म्हणा. विश्लेषण. तुमच्याकडे वेळ मर्यादित आहे. जर तुम्ही प्रत्येक लहान कामाला हो म्हणत असाल तर तुमच्या आयुष्यातील मोठ्या कामांसाठी तुमच्याकडे वेळ उरणार नाही. निवडीचे स्वातंत्र्य हेच यशाचे गमक आहे. आता नंबर 6, दररोज स्वतःला अपडेट करा. तुम्ही स्वतःचे विद्यार्थी राहा. तंत्रज्ञान आणि जग बदलत आहे. जर तुम्ही जुन्या ज्ञानावर अवलंबून राहिलात तर तुम्ही मागे पडाल. दररोज नवीन कौशल्य शिकणे ही महान लोकांची सवय असते. कृतज्ञता आणि प्रेमभाव. ग्रॅटिट्यूड अँड लव. आयुष्यात जे मिळाले आहे त्यासाठी कृतज्ञ राहा. तक्रार करणारा माणूस कधी श्रीमंत होऊ शकत नाही. ज्याला जे मिळाले आहे त्याची कदर आहे, त्याच्याकडे अधिक समृद्धी येते. प्रेमळ स्वभाव तुमच्या आजूबाजूला सकारात्मकता ऊर्जा निर्माण करतो. आता नंबर 8, अहंकाराचा नाश. किलिंग द इगो. यशाने डोक्यात हवा जाऊ देऊ नका. महान लोक नेहमी विद्यार्थी राहतात. तुम्ही जितके मोठे व्हाल तितके अधिक नम्र बना. अहंकारी माणसाची प्रगती थांबते. आता नंबर 9 आपण पाहणार आहोत. वारसा सोडून जाणे. द लेगेसी प्रिन्सिपल. स्वतःसाठी जगण्यापेक्षा दुसऱ्याच्या आयुष्यात मूल्य व्हॅल्यू निर्माण करा. महान लोक मरताना संपत्ती सोडून जात नाहीत, ते विचार आणि उदाहरणे सोडून जातात. तुम्ही गेल्यावर तुम्हाला कोणी कसे आठवेल याचा विचार करा. आता नंबर 10 लास्टचं पाहणार आहोत आपण. शांतता आणि स्वसंवाद. द पॉवर ऑफ सॉलिट्यूड. दिवसातून काही वेळ स्वतःसोबत शांत घालवा. जेव्हा तुम्ही शांत बसता तेव्हाच तुम्हाला तुमच्या आयुष्याची दिशा दिसते. 5 वाजता उठण्याचा मुख्य उद्देशच हा आहे की जगाचा गोंधळ होण्यापूर्वी तुम्ही स्वतःशी जोडले जावे. व्यापक सारांश आपण पाहणार आहोत आता. सो रॉबिन शर्मा यांच्या 10 तत्वांचे सार आपण आता पाहिले. महानता ही काही निवडक लोकांची मक्तेदारी नाही, तर ती एक शिस्तबद्ध जीवनशैली आहे. सो हे 10 नियम आत्ता आपण पाहिल्यानंतर उद्योजिका आणि कलाकार यांना एक गोष्ट स्पष्टपणे समजली. यशाचा अर्थ केवळ पैसा कमावणे नव्हे, तर तुमच्या आंतरिक आणि बाह्य साम्राज्यांचा समतोल राखणे हा आहे. हा भाग केवळ माहिती देत नाही, तर तो वाचकाला आपल्या आयुष्याचा मालक बनण्याची प्रेरणा देतो. अब्जाधीश स्टोन रायलीकडून सकाळी 5 वाजता उठण्याचे न्यूरोसायन्स, 20-20-20चा नियम, 66 दिवसांचा प्रोटोकॉल म्हणजे 90-90चा फॉर्म्युला आणि 10 महान जीवन तत्वे शिकल्यानंतर दोन्ही शिष्यांच्या उद्योजिका आणि कलाकार आयुष्यात जे क्रांतिकारी बदल घडतात. आता पात्रांचे संपूर्ण परिवर्तन. द अल्टिमेट ट्रान्सफॉर्मेशन. पुस्तकाच्या सुरुवातीला अत्यंत निराश, हताश आणि विस्कळीत असलेली ही दोन्ही पात्रे या अंतिम भागात पूर्णपणे बदललेली दिसतात. उद्योजिकेचा विजय.
जी उद्योजिका तिच्या कपटी भागीदारांमुळे आत्महत्येचा विचार करत होती, तिने 20-20-20 नियमामुळे मिळालेली मानसिक स्पष्टता आणि 90-90चा फॉर्म्युला वापरून तिच्या व्यवसायाची पुनर्रचना केली. तिने अत्यंत शांत डोक्याने कायदेशीर आणि रणनीतिक पावले उचलून आपल्या भागीदारांना पराभूत केले आणि तिची बुडणारी कंपनी केवळ वाचवलीच नाही तर तिला जागतिक स्तरावर नेऊन ठेवले. आता कलाकाराचा मास्टरपीस, द आर्टिस्ट मिस्ट्री. जो कलाकार क्रिएटिव्ह ब्लॉक आणि डिजिटल विचलतेमुळे त्रस्त होता, त्याने सकाळी 5 वाजताच्या फ्लो स्टेटचा अचूक वापर केला. त्याने सोशल मीडिया आणि फोनची गुलामगिरी पूर्णपणे सोडून दिली. परिणामी त्याने त्याच्या आयुष्यातील सर्वोत्तम आणि जागतिक दर्जाची चित्रे साकारली, ज्याची जगभरात प्रशंसा झाली. आता कथेचा भावनिक क्लायमॅक्स, प्रेमाचा उदय आणि रायलीचा निरोप. हा भाग केवळ व्यावसायिक यशाचा नाही तर मानवी भावनांच्या समृद्धीचा आहे. 2 हृदयांचे मिलन. मॉरिशसपासून सुरू झालेल्या या पहाटेच्या प्रवासात एकमेकांचे विचार आणि बदलत जाणारे आयुष्य अनुभवताना उद्योजिका आणि कलाकार एकमेकांच्या प्रेमात पडतात. या अंतिम भागात ते दोघे लग्न करण्याचा निर्णय घेतात. स्टोन रायली एका पित्याप्रमाणे त्यांच्या पाठीशी उभा राहतो. स्टोन रायलीचा अंत कथेचा अगदी शेवटी एक अत्यंत दुःखद वळण येते. अब्जाधी स्टोन रायली एका गंभीर आजारामुळे जगाचा निरोप घेतो, परंतु तो मरताना अजिबात दुःखी नसतो. त्याने आपले संपूर्ण आयुष्य अत्यंत समाधानाने, श्रीमंतीने आणि दुसऱ्यांच्या आयुष्यात आनंद निर्माण करून घालवलेले असते. तो या दोन्ही शिष्यांच्या रूपाने 5 AM क्लबचा एक जिवंत आणि अमर वारसा लेगसी जगाला देऊन जातो. तांत्रिक आणि वैचारिक विश्लेषण आता आपण पाहणार आहोत. रॉबिन शर्मा यांनी या कथेच्या शेवटी आधुनिक माणसाला एक अत्यंत महत्त्वाचा संदेश दिला आहे. सिद्धांत म्हणजे थेरी. कितीही चांगला माणूस असला तरी जोपर्यंत तुम्ही त्याची अंमलबजावणी एक्झिक्युशन करत नाही तोपर्यंत त्याचे मूल्य शून्य असते. आता उद्योजिका आणि कलाकार बदलले कारण त्यांनी स्टोन रायलीच्या सांगण्यावरून सलग 66 दिवस प्रचंड त्रासाला सामोरे जाऊनही 5 वाजता उठण्याची शिस्त पाळली. आता या भागातून आपल्याला समजते की यश म्हणजे केवळ बँकेतील पैसा नव्हे. उद्योजिकेला पैसा मिळाला पण सोबतीला मानसिक शांतता मिळाली. कलाकाराला प्रसिद्धी मिळाली पण सोबतीला शारीरिक तंदुरुस्ती मिळाली. म्हणजेच उत्कृष्टतेच्या 4 आंतरिक साम्राज्यांचा समतोल हाच खऱ्या आनंदाचा मार्ग आहे. द 5 AM क्लब चा एका सुंदर शोकांतिकेने ट्रॅजिक एट ब्युटिफुल एंडिंग संपतो. स्टोन रायली आज जगात नसला तरी त्याने दिलेले विचार अमर आहेत. हा भाग वाचकाला पुस्तकाच्या शेवटच्या पानावर आणून भावुक करतो आणि मनात एकच निश्चय जागा करतो, जर ही पात्रे स्वतःचे आयुष्य बदलू शकतात तर मी का नाही. आता यशाचे त्रिकोणमितीय सूत्र आपण पाहणार आहोत. पुस्तकाच्या समारोपात लेखक आपल्याला आठवण करून देतो की जागतिक दर्जाची कामगिरी म्हणजे इलाइट परफॉर्मन्स ही कोणत्याही नशिबावर किंवा जन्मावर अवलंबून नसते. ती फक्त 3 घटकांच्या अचूक समीकरणातून जन्माला येते. स्पष्टता, क्लॅरिटी. सकाळी 5 वाजताच्या शांततेत जगातील विचलित करणाऱ्या गोष्टी बंद असतात, ज्यामुळे आपल्याला आपल्या ध्येयांची खरी स्पष्टता मिळते. शिस्त, डिसिप्लिन. 66 दिवसांच्या कठीण चक्रव्यूहात तावून सुलाखून निघाल्यामुळे व्यक्तीचा आळस कायमचा नष्ट होतो. अंमलबजावणी, एक्झिक्युशन. 90-90 नियमाच्या सहाय्याने रोज केलेली छोटी प्रगती भविष्यात एका साम्राज्याची निर्मिती करते. सो पुस्तकातील सर्व प्रमुख नियमांची क्विक आपण चेकलिस्ट आता पाहणार आहोत. सो व्यवहारिक गोषवारा, टेकवे बुलेट पॉईंट्स जो तुम्हाला दररोज सकाळी मार्गदर्शक ठरेल. विजयाचा तास 5 ते 6 मधला म्हणजे सकाळी 5 ते 6 AM. या पहिल्या तासाला स्मार्टफोनला स्पर्शही करायचा नाही. आता 20-20-20चा सुवर्ण नियम पाहणार आहोत आपण. पहिली 20 मिनिटे तीव्र म्हणजे व्यायाम करा, घाम गाळा कॉर्टिसॉल कमी करण्यासाठी. त्याच्यानंतर दुसरी 20 मिनिटे डायरी लिहा, ध्यान करा, कृतज्ञता व्यक्त करा. आता तिसरी 20 मिनिटे किमान 10 पाने वाचा, कौशल्य सुधारा किंवा अभ्यास करा. सो आता 90-90चा लष्करी नियम. पुढील 90 दिवसांसाठी कामाची पहिली 90 मिनिटे जगापासून पूर्णपणे विलग होऊन केवळ एक मुख्य ध्येयावर काम करा. 66 दिवसांचा प्रोटोकॉल. सुरुवातीचे 22 दिवस विनाश होणारं म्हणजे मानसिक आणि शारीरिक त्रास हा सवयीचा शेवट नसून मेंदूच्या नव्या रचनेची म्हणजे न्यूरोप्लास्टिसिटीची सुरुवात आहे. हे लक्षात जरूर ठेवा. आता रात्रीचा
डिजिटल कर्फ्यू, सकाळी 5 वाजता प्रसन्न उठण्यासाठी आदल्या दिवशी रात्री 8 वाजल्यानंतर सर्व स्क्रीन्स, मोबाईल, TV बंद करून मेलाटोनिन वाढवणे गरजेचे आहे. अंतिम तात्विक संदेश. स्वतःची सर्वोत्तम आवृत्ती, द लेगसी ऑफ ग्रेटनेस. स्टोन रायलीच्या पात्राचा अंत आणि उद्योजिका, कलाकार यांच्या जीवनातील यशस्वी पुनरुत्थान यातून लेखक रॉबिन शर्मा जगाला एक अंतिम आणि उदात्त विचार देतात. आपल्या सर्वांच्या आत एक उत्कृष्ट कलाकार, एक महान नेता आणि एक सुपर ह्युमन दडलेला आहे. परंतु जोपर्यंत आपण सकाळी सूर्य उगवताना स्वतःच्या आळसावर आणि विचलित मनावर विजय मिळवत नाही, तोपर्यंत ती आंतरिक शक्ती बाहेर येऊ शकत नाही. 5 AM क्लब ही केवळ लवकर उठण्याची वेळ नाही, तर तो स्वतःचा आदर करण्याचा आणि जगाला काहीतरी दर्जेदार देऊन जाण्याचा एक पवित्र मार्ग आहे. द 5 AM क्लबचा आपण थोडासा एकदम मोठा निष्कर्ष पाहणार आहोत. आता आपण हे पुस्तक वाचून संपवणे सोपे आहे, पण खरा विजेता तोच ठरेल जो उद्या सकाळी 5 वाजताचा अलार्म वाजल्यावर पांघरून बाजूला सारून बेडवरून खाली उतरेल. जेव्हा संपूर्ण जग झोपलेले असते तेव्हा उठून स्वतःच्या विचारांवर, शरीरावर आणि बुद्धीवर काम करणारा माणूस आयुष्यातील कोणत्याही वादळाला सहज तोंड देऊ शकतो. द 5 AM क्लब या पुस्तकाचा सारांश तुम्हाला कसा वाटला हे मला कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा आणि चॅनलला लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करण्यासाठी विसरू नका. सो तुम्हाला याच्यानंतर कोणत्या पुस्तकाचा सारांश ऐकण्यासाठी आवडेल, जे पुस्तक तुम्ही वाचलं नाही पण त्या पुस्तकाचा सारांश तुम्हाला ऐकण्यासाठी आवडेल, ते मला कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा. त्या पुस्तकाचा सारांश आपल्या चॅनलवरती घेतला जाईल. सो भेटूया एक नवीन पुस्तक घेऊन पुढच्या भागामध्ये. तोपर्यंत बाय.